गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आले असेलच की आपला व्हिडिओ आज कशाबद्दल होणार आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी यूट्यूबची जर्नी. कारण की मला बऱ्याच कमेंट येत होत्या की तू तुझी यूट्यूबची जर्नी शेअर कर किंवा तू व्हिडिओज कसे बनवतेस वगैरे वगैरे. पण मी त्यातला विचार केला की चला आजच्या व्हिडिओमध्ये माझी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात पहिले आता तुम्हाला माहितीच असेल, हे माझं सायली अर्जुन ब्लॉग असं चॅनल आहे आणि सोबतच माझं सायली शॉपिंग हे पण चॅनल आहे. ठीक आहे, पण सायली शॉपिंग मी हे ॲक्च्युली त्याची स्टोरी वेगळीच आहे, ते मी सांगेन तुम्हाला. तर त्याच्यापासूनच स्टार्ट करते, कारण की हे जे सायली अर्जुन ब्लॉग आहे याचे आपले सबस्क्रायबर आणि याची फॅमिली आपली मोठी जरी असली तरी सगळ्यात पहिले म्हणजे 2 वर्षापूर्वी मी एक चॅनल काढलं होतं, जे की मी आता त्याचं नाव आधी त्याचं नाव सायली ब्लॉग असं होतं. मग मी त्यावरती हिंदीचे ब्लॉग्स टाकायचे, म्हणजे बरेच दिवस टाकले. मग काही दिवस असं झालं की मला टाकावंसंच नाही वाटलं, काही रिस्पॉन्स येत नव्हता वगैरे, म्हणून मी त्यामध्ये हिंदी बोलायचे. ठीक आहे, तर मग मी असेच टाकत गेले काही दिवस. मग मी परत बंद केलं की नको करायला, काहीच रिस्पॉन्स येत नाही आहे वगैरे म्हणून. मग परत 2 महिने मी बंद केलं. मग मी परत विचार केला की ठीक आहे चला टाकूया, म्हणून मी परत स्टार्ट केलं. मग असं माझं चालू बंद त्या चॅनलचं होत राहिलं जवळजवळ 2 वर्षापर्यंत. म्हणजे मी लग्नाच्या पूर्वी ब्लॉग करायचे तेव्हापासून. मग 2 वर्षात आज त्याला 2 वर्षाचा कालावधी झालेला आहे. तर 2 वर्षापासून मी ब्लॉग करते, पण हिंदीमध्ये करायचे. तर अशी होती त्याची स्टोरी की मी ते चॅनल होतं. मग ते चॅनलवरती माझे ऑलरेडी 3000 सबस्क्रायबर असं काहीतरी होते. मी 2 वर्ष करत गेले, पण त्यावर सबस्क्रायबर वाढत नव्हते किंवा त्याला काही व्ह्यूज येत नव्हते व्हिडिओजला वगैरे. मग मी चॅनल तसंच ठेवून टाकलं होतं. पण माझं असं होतं की मला ते डिलीटच करावं असं वाटत नव्हतं. पहिलं चॅनल होतं आणि मी खरंच त्याच्यावरती खूप म्हणजे केले होते कष्ट की व्हिडिओ रेग्युलर टाकणं वगैरे. मग डिमोटिवेट झाले की मग मी बंद करायचे, असं व्हायचं त्यावरती. म्हणून मला ते नंतर डिलीटही नाही करावं वाटलं. मग त्यानंतर मी विचार केला की आपण मराठीमध्ये चालू करूया, म्हणून मी मराठीचं चॅनल ओपन केलं. मराठीच्या चॅनलची पण एक स्टोरी आहे. ते कशी, मराठीचं चॅनल असंच बसल्या बसल्या मी एक ओपन केलं, त्यावरती काही दिवस व्हिडिओ टाकले आणि मग त्या मराठीच्या चॅनललाही असंच व्हायलं माझ्या की काही रिस्पॉन्सच येत नव्हता, काही नाही. मग काही व्हिडिओज टाकलेले होते, मी ते चॅनलच डिलीट करून टाकलं. त्यानंतर मग परत त्या हिंदीवरती आले मी आणि हिंदीवरतीच मग शॉर्ट्स वगैरे टाकायला लागले. मग त्यानंतर परत माझ्या डोक्यात आलं की आपण मराठीमध्येच करूया म्हणून. मग माझ्या जेव्हा लग्नाची आम्ही शॉपिंग करायला लागलो किंवा लग्नाची जी तयारी होती माझं लग्न जमल्यानंतर, म्हणजे माझं लग्न नोव्हेंबरमध्ये होतं आणि त्याच्या 2 महिने आधी मी ब्लॉग त्याच्यावरती टाकायला, म्हणजे ह्या चॅनलवरती टाकायला स्टार्ट केले. म्हणजे आम्ही माझ्या शॉपिंगसाठी मुंबईला गेलो होतो, परत लातूरमध्ये काय काय शॉपिंग केली त्याचं मी त्याच्यावरती थोडं थोडं टाकायला लागले, ते पण लॉंग व्हिडिओज. मग असे मी 2-4 लॉंग व्हिडिओ टाकले आणि त्यानंतर मग माझं लग्न जवळ आलं. त्या तयारीमध्ये घाईमध्ये मी शूटच करत नव्हते आणि हे चॅनल पण मी म्हणजे काहीच व्हिडिओज टाकले नाहीत. ठीक आहे, म्हणजे 2-4 व्हिडिओ टाकून हे चॅनल माझं बंद झालं. मग हिंदीवरती मी टाकत होते, हे चॅनल बंद झालं. मग त्यानंतर माझं लग्न वगैरे झालं सगळं. मी ते काय 2-4 व्हिडिओ टाकले आणि नंतर या चॅनलकडे बघितलं पण नव्हतं. आणि मग माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये लग्न झालं माझं. नोव्हेंबर डिसेंबर मी काहीच व्हिडिओ नाही टाकले आणि जानेवारीमध्ये, म्हणजे डिसेंबरच्या 29 तारखेला काहीतरी, म्हणजे जानेवारीच. तर त्यावेळेस मी गावी गेले होते, म्हणजे माझ्या माहेरी. तेव्हा वेळामावशीला गेले होते, तर तेव्हा मी माझा पहिला व्हिडिओ टाकला की म्हटलं चला परत स्टार्ट करूया. कारण की मी पुण्याला आले यांच्यासोबत, तर मी काय आणखी क्लिनिक वगैरे जॉईन केलं नव्हतं किंवा मी घरीच होते. मग म्हटलं घरी आहे तर चला परत चालू करूया आपलं, मलाही वेळ जात नव्हता म्हणून मी परत स्टार्ट केलं. तर मी जानेवारीमध्ये पहिला व्हिडिओ टाकला माझा लॉंगचा, वेळामावशीचा आहे, तुम्ही पाहिला नसेल तर पहा. तर तो व्हिडिओ टाकला आणि मग त्यानंतर मी रेग्युलर टाकत गेले. म्हणजे असं झालं ना, डेली माझे शॉर्ट्स यायचे म्हणजे मी असं होतं, मला वेळ होता म्हणून मी शॉर्ट्स बनवायला लागले मराठीतले आणि टाकायला चालू केलं मी. आणि मी हळूहळू असं झालं की व्ह्यूज चांगले येत गेले आणि सगळ्यांना म्हणजे आवडायला लागले तुम्हाला माझे व्हिडिओज शॉर्ट्स. आणि मग इतकं माझं ह्याच्यात लक्ष झालं की हिंदीचं चॅनल मी परत बंद केलं. ठीक आहे, मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्यात, मराठीवरच आपण फोकस करूया. म्हणून मी मराठीचेच डेली ब्लॉग्स टाकत गेले, माझं जे काय असतं ते. आणि माझं असं होतं की लॉंग व्हिडिओ टाकायचे, पण लॉंग व्हिडिओचं कसं होत नाही माझ्याने सगळं बघणं वगैरे.
तर त्यामुळे लॉंग व्हिडिओ माझे रेग्युलर येणं बंद झाले, म्हणजे जे टाकत होते ते पण. आणि मग मी शॉर्ट्स टाकायला लागले. मग खूप रिस्पॉन्स छान आला तुमचा. आणि बघा, जानेवारीमध्ये स्टार्ट केलं होतं मी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं. म्हणजे फक्त 2 महिन्यांमध्ये चॅनल मॉनिटाईज झालं. आता बऱ्याच जणांचं खूप लवकरही होतं, पण माझ्यासाठी हे खूप हे होतं की 2 महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि एवढे जास्त म्हणजे लवकर ग्रो झालं म्हणून. 2 महिन्यामध्ये मॉनिटाईज झालं. मग त्याची प्रोसेस वगैरे बरंच काय काय असतं. मग ती प्रोसेस वगैरे होऊन एप्रिलची माझी पहिली पेमेंट मला मिळाली यूट्यूबची. आणि मला इतका जास्त आनंद झाला होता. मी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये ते गुगल पिन्सचं पण शेअर केलं होतं की मला फायनली गुगल पिन्स मिळाला वगैरे म्हणून. तेव्हा पण मला लॉंग व्हिडिओ शूट करायचा होता, पण ते करणंच झालं नाही. पण एनिवेज, तर 1-2 महिन्यामध्येच माझी पेमेंट ही मॉनिटाईज झालं आणि लगेच 1 महिना पुढे वेळ लागला थोडासा आणि पेमेंट माझी स्टार्ट झाली. तर असं होऊन यूट्यूब माझं मराठीचं मस्त चालायला लागलं. आणि तुम्ही एवढी सगळी माझी मोठी फॅमिली जी आहे ती तयार झाली आता. आणि मग मी आता विचार केला की माझं मराठीचं पण छान चालतंय, म्हणून मी हिंदीमध्ये काय केलं की सायली शॉपिंग, त्याचं नाव वगैरे सगळं चेंज केलं. आणि त्यावरती जे व्हिडिओ मी ब्लॉगचे टाकायचे, तर मी ठरवलं की ब्लॉग न टाकता आपण त्यावरती आता शॉपिंगचं टाकूया, जे की मी मिशो हॉल असतात किंवा मिंत्रा हॉल असतात तसे व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. पण त्यावरती पण मला एवढे जास्त कमेंट्स आले, म्हणजे लिटरली त्या लिंक मागण्यापेक्षा ना त्या ड्रेसची सगळ्यांचे असे कमेंट होते की तू त्यावरती मराठी बोल, मराठी बोल, मराठी बोल. मी सगळ्यांना उत्तरं देत होते की मी म्हणजे हिंदीचं जुनं चॅनल आहे माझं, तर मी हिंदीच बोलते त्यावरती असं. पण एवढ्या जास्त कमेंट्स आल्या, शेवटी माझंच मन बदललं की मी विचार केला की चला ठीक आहे, आपण त्यावरती पण मराठी स्टार्ट करूया. तर आता तुम्ही तिकडले जे व्हिडिओज आहेत त्यावरती पण आपले मराठीमध्येच येणार आहेत व्हिडिओज, तर ते पण बघा. तर सगळं ह्या चॅनलचं एक हिस्ट्री म्हणायचं जी आहे ना, तर ही अशी होती. म्हणजे मी चॅनल कसं सुरुवात केलं, एक सुरुवात दुसऱ्या चॅनलपासून झाली आणि आत्ता जे मी ग्रो करते ते दुसरं चॅनल आहे. आणि जे जुनं चॅनल होते त्यालाही मी ग्रो करण्याचा ट्राय करते आता. आणि तुम्ही जसा ह्या व्हिडिओला या चॅनलला सपोर्ट दिलाय, तुमचं प्रेम दिलंय, तसंच त्याही चॅनलला द्या. तर असं होतं माझं सगळं यूट्यूबचं जर्नी. आणि आता सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला सांगायची, हिंदीच्या चॅनलला जसं मी केलं होतं, मी तुम्हाला बोलली की पहिले मी खूपदा व्ह्यूज नाही येते आणि डिमोटिवेट झाले म्हणून बंद केले वगैरे. तर तुमच्यापैकी कोणी नवीन चालू करत असेल किंवा इच्छा असेल कोणाची की यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचे वगैरे, तर स्टार्ट करण्याच्या आधी डोक्यात एवढी लक्षात घेऊन गोष्ट करा की व्ह्यूज स्टार्टिंगला येणारच नाहीत, लोकांपर्यंत व्हिडिओ जाणारच नाहीत आणि आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही आहे. डेली तुमचं काम करत राहायचं आहे की व्हिडिओ टाकायचे म्हणून ते करत राहायचं. रेग्युलर तुम्ही टाकत गेलात ना, ते बरोबर तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो करतं. हे मला मराठीमध्ये कळालं. मराठीमध्ये मी ना त्याला लक्षच दिलं नव्हतं की जेवढे व्ह्यूज येतील तेवढे येतील, जेव्हा ग्रो होईल तेव्हा होईल असं म्हणून मी व्हिडिओज टाकत राहायचे, डेली टाकायचे मी व्हिडिओ. तर त्यामुळे ते एवढं लवकर ग्रो झालेलं आहे. आणि तुम्हाला पण असं करायचं असेल ना, तर पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. मी एवढं तरी शिकले या यूट्यूबमधून. आता तुम्हाला माझं मराठीचं चॅनल दिसलं, तुम्हाला वाटलं ही किती लवकर ग्रो झाली वगैरे वगैरे, पण 2 वर्षाची मेहनत मी तिकडे घेतली होती, पण त्याला मला यश मिळालं नाही. पण मी मेहनत घेतली होती आणि मला त्याच्यातून हे शिकायला भेटलं की आपण एकदम डेडिकेट होऊन काम करायला पाहिजे आणि मध्येच सोडलं नाही पाहिजे. म्हणजे काही मी व्हिडिओ टाकतच होते, म्हणजे मी बंदच नाही केलं. तर तुम्ही करत असाल ना, सुरुवात करायची तर पहिले डोक्यात हे घ्या की आपलं चालेल, लगेच चालेल, 2 महिन्यात चालेल का किती दिवसात चालेल, हे डोक्यात घेऊ नका. फक्त रेग्युलरली काम करा, तुमचे पण व्हिडिओज व्हायरल होतील आणि त्यानंतर मग तुमचं पण चॅनल छान चालायला लागेल. आणि आता मी यूट्यूबची एक माझी छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर केली की मी कधी स्टार्ट केलं होतं, काय झालं वगैरे वगैरे. तर आता यूट्यूबच्या रिलेटेड म्हणजे मी काय विषय बोलावा हे मला कळत नव्हतं, म्हणून मी विचार केला की चला आपला फर्स्ट Q&A पण होईल आणि तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं पण मिळतील. तर तुम्ही काय करा, या व्हिडिओच्या खाली तुमच्या जे यूट्यूब रिलेटेड जे प्रश्न असतील ना, तुमचे जे कमेंट्स असतील त्याला मी आन्सर करणार आहे. त्यामुळं भरपूर अशा तुमच्या काहीही बेसिकपासून सगळ्या यूट्यूब स्टार्ट करायचे, तुम्हाला बिगनर्स आहात, काय कसं शूट करायचं, काय तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते कमेंट्समध्ये मला सांगा. तर आपण लवकरच यावरती एक Q&A व्हिडिओ करणार आहोत. तर तुमचे जे कमेंट्स असतील त्यानुसार मग मी त्यावरती आन्सर वगैरे करीन. तर आपला पहिला Q&A जो होणार आहे तो यूट्यूब रिलेटेड होणार आहे.
तर अशी होती माझी छोटीशी स्टोरी, छोटीशी म्हणजे 2 वर्षाची होती स्टोरी, पण मी पटकन सांगितली तुम्हाला. आणि थँक्यू सो मच, खरंच तुम्ही माझ्या व्हिडिओजला एवढं प्रेम देता आणि तुमच्यामुळेच मी इथंपर्यंत आली आहे आणि खरंच थँक्यू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.